महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर महानगर पालिका के वार्ड क्रमांक 14 कैंप 14 ओटी सेक्शन भीमनगर में स्थित सार्वजनिक शौचालय की हालत बेहद खराब है और स्थानीय नागरिकों में इसे लेकर काफ़ी रोष है। मरम्मत न होने के कारण यह जगह अपराध और अनैतिक का गड्ढा बन गई है और महिलाओं को अपनी जान हथेली पर रखकर शौचालय जाना पड़ रहा है। ओटी सेक्शन भीमनगर इलाके में स्थित यह सार्वजनिक शौचालय इस समय बेहद खतरनाक स्थिति में है। चारों तरफ से प्लास्टर उखड़ चुका है और बिजली गुल है। दरवाजे और खिड़कियां टूटी हुई है और पूरा इलाका गंदा है। मरम्मत न होने के कारण इस शौचालय पर स्थानीय नशेड़ी गुंडों ने कब्जा कर लिया है और आए दिन यहाँ पार्टियां होने लगी है। इससे यहाँ महिलाओं की सुरक्षा का मुद्दा गरमा गया है। स्थानीय महिलाओं को इस शौचालय में जाने के लिए कपड़ा बांधना पड़ता है। इतना ही नहीं, एक महिला को बाहर खड़ा करके रखवाली करानी पड़ती है और उसके बाद ही वह शौचालय जा पाती है। एक गंभीर स्थिति पैदा हो गई है। नागरिकों के अनुसार कभी भी कोई भी बड़ा हादसा होने की आशंका है। आज मनसे नेता सचिन कदम ने शौचालय का निरीक्षण किया और नगर निगम प्रशासन को इसकी तुरंत मरम्मत कराने की चेतावनी दी, अन्यथा उन्होंने कड़ा विरोध प्रदर्शन करने की चेतावनी दी है। स्थानीय निवासियों ने नगर निगम प्रशासन से इस शौचालय की तुरंत मरम्मत कराने और नागरिकों को सुरक्षित व स्वच्छ सुविधाएं प्रदान करने की मांग की है। हे अशी बाटली आहे, इथे संपूर्ण बसायला टेबल खुर्ची आहे, त्याच्यानंतर इथे बिस्लरीच्या बाटल्या घेऊन पाणी पिऊन सगळं व्यवस्था आहे ह्या लोकांनी केलेली आहे। त्याच्यानंतर इथे सध्या जे प्रकार चालू आहे, उद्या इथे काय इन्सिडेंट झाला, एखादा काय गैरवर्तन झालं किंवा काय झालं तर त्यानंतर महानगरपालिकेला जाग येईल का? की हा एकदम म्हणजे रहिवासी क्षेत्र आहे, सगळेजण टॅक्स पेयर आहेत आणि 2020 पासून सगळे पाठपुरावा करतात आहे की बाबा इथे शौचालयाची व्यवस्था चांगली असावी, लोकांना सुविधा भेटावी। हे टॉयलेट बघा किती घाण आहे, असं वाटतंय ते जेव्हापासून शौचालय बनलंय तेव्हापासून कोण साफसफाईला आलाच नाहीये। तर इकडच्या नागरिकांनी कसं काय राहायचं आणि हे छोट्याशा मूलभूत गरजा आहेत त्याही महानगरपालिका देत नसेल इकडच्या रहिवाशांना तर म्हणजे शोकांतिक आहे। महानगरपालिका IS दर्जाचे आमचे कमिशनर आहेत, नेहमी जे आमचे साबळे साहेब आहेत PRO इन्स्टाला फेसबुकला मोठमोठे पोस्ट टाकतात बिफोर आफ्टर, हा पण त्यांनी बिफोरचा आणि आफ्टरचा फोटो टाकावा आणि इकडच्या लोकांना न्याय मिळवून द्यावा, अशीच तुमच्या माध्यमातून मी उल्हासनगर महानगरपालिकेला आवाहन करतोय। खाली रहिवासी आहेत ते म्हणजे मागच्या ह्या 4-5 वर्षापासून कसं काय इथे विधी करत असतील, कुठे जात असतील, काय करत असतील, कोणी याची त्यांना काहीच घेणं देणं नाही, फक्त टॅक्स भरायचा आणि ह्या लोकांनी हे मरण यातना सोसायचा, एवढंच आम्हाला असं वाटतंय। मी पहिले सर्व साधारण पत्र दिलं होतं, त्यावेळेस महानगरपालिकेने मला सांगितलं होतं की आम्ही हे करण्यात येईल। मग त्याच्यानंतर परत मी 2022 मध्ये पत्र दिलं, हे 2022 मध्ये पत्र दिलं। मग त्यावेळेस पण मला महानगरपालिकेने फक्त आश्वासन दिलं होतं आणि आश्वासन असं दिलं होतं की आम्ही लाईट्स वगैरे, कलर वगैरे आम्ही सगळं काय नवीन करू। पण त्यावेळेस असं झालं की महानगरपालिकेचे कर्मचारी आले होते आणि त्यांनी फक्त पाहणी केली आणि त्यावेळेस फक्त त्यांनी दरवाजे वगैरे लावून गेले, ते लावले होते की 2022 मध्ये। आणि 2024 मध्ये मी हे परत पत्र दिलं महानगरपालिकेला आणि महावितरण जो सार्वजनिक विभाग आहे तिथे पण पत्र दिलं होतं। मग त्याच्यानंतर त्या राहुल जाधव मधून महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टर आहेत, बेसवर कामाला आहेत, ते आणि महानगरपालिकेचे कर्मचारी दोघे जण आले होते, तर त्यांचे पण फोटोज वगैरे आहेत माझ्याकडे। ते आले होते, त्याच्यानंतर त्यांनी फोटो वगैरे घेतले, मला सांगितलं असं की आमदारकीचं इलेक्शन चालू आहे, आमदारकीचं इलेक्शन चालू आहे असं मला सांगितलं। तर आमदारकीचं इलेक्शन झाल्यानंतर आचारसंहिता जशी संपली तसं आम्ही हे काम करू। त्याच्यानंतर त्यांचा काय फोन नाही, काय नाही आणि ते येत पण नाहीत, काही नाही, अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे मी माझे वरिष्ठ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सचिन कदम साहेब, मी त्यांना ही बातमी कळवली, त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि आता पुढील कारवाई महानगरपालिकेने केली तर ठीक, नाहीतर सचिन कदम साहेब जे आम्हाला
सांगतील त्या हिशोबाने आम्ही करू. नारायण जानराव, मी भीमनगर मध्ये राहते. आमचा विषय गेले लय वर्षापासून आम्ही इथं राहतो. आता बाथरूम मध्ये बसलं मध्ये ना वरून पाणी पटापटा पडतंय. आम्ही म्हातारा माणूस कसं काय तिथं बसणार? एखाद्या वेळेस जर भिंत पडली तर माणूस तिथंच खालासोरी, कोण येणार पण नाही वाचवायला. पाय निष्ठतोय आणि आमची सोय करा, लाईट बी करा, आम्हाला सर्व चांगलं व्यवस्थित करून द्या. आम्ही म्हातारी माणसं कुठं बाहेर जाणार, कुठं पैसे देणार? काम धंदा नाही, काय नाही. हे आमचे नोंद बरोबर घ्यायला पाहिजे आणि सगळं आमचं काम बरोबर करायला पाहिजे. चाललेला इथं पूर्ण, पण आम्हाला खूपच त्रास आहे. आता आम्हाला थांबणं कठीण होते इथं. आम्ही सर्व घरातल्या आजारी आहोत, तरी आमच्याकडे लक्ष देण्यात येत आणि वस्तीतल्या लोकांना बी खूप त्रास आहे. त्यामुळे लाईट नाही, उद्या काही झालं तर इथं ओरडा आरडा येते. कोणी लोक असतात वरती, आपल्याला आम्ही शेजारी असतो, आम्हाला माहिती आहे कसे कसे लोक असतात. त्यामुळे त्याच्यावर देखरेख करण्यात येईल आणि तिथं माणूस पण ठेवा. पीडे रिपोर्ट, ल्हासनगर, ल्हास विकास. ल्हास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।